ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शोभित महाराज की जय। ओम नारायण सर्वभौम शिष्टं शक्ति जगत्प्रकाशं व्यासं शुकं गौरवं महान्तं गोविन्दं श्रीशंकराचार्यस्य पद्मपादं सहस्रामलकं अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं नारायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे नित्यं शुद्धं ज्ञानं निराकारं नित्यबोधं सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शोभित महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शोभित महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा आपला शुद्धपाठ मार्गाचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये काल आपण प्राण आणि प्राणाचे आर्थिक प्राण असे 10 प्राण आपल्या शरीरामध्ये कुठे आणि कसे काम करत आहेत। जसं आपल्या शरीरामध्ये या प्राणांचं कार्य झाले आहे तसेच बाहेर विश्वामध्ये प्राण आहे। आज हा विश्वातला प्राण बाहेर कसं कार्य करतो तेही आपण सांगता येईल। आजचा विषय थोडासा सोपाही आहे आणि महत्वाचा आहे। विषय आहे क्रिया कर्म ज्ञान यांचे श्रम। क्रिया कर्म ज्ञान या 3 गोष्टींचं स्वरूप आपल्याला करायचे शक्तिपाताच्या विषयी। आपल्याला माहिती आहे की शक्तिपात मार्गामध्ये सद्गुरूकडून शिष्याने दीक्षा घेतली की त्याची कुंडली शक्ती जागृत होते। आज ही जागृत झालेली कुंडली शक्ती आहे ती त्याला अनेक प्रकारच्या क्रियांचा अनुभव देते। काय चालवतो ना बरं, तेव्हा ती क्रियांचा अनुभव देते।
बघा काय गंमत आहे, आपण ज्या वेळेला साधनेमध्ये बसतो आणि जेव्हा त्या शक्तीचा क्रिया अनुभवतो त्यावेळेला त्या क्रिया मी करीत आहे असा आपला कर्तृत्वाचा भाव नसतो. क्रिया होत असतात आणि त्या क्रिया विविध प्रकारच्या आहेत, नाना प्रकारच्या क्रिया आहेत. अशा वेगळ्या प्रकारच्या इंद्रियांच्या मार्फत, देहाच्या मार्फत येणाऱ्या ज्या असंख्य क्रिया आपल्याला शक्ती घडवून आणते त्या क्रियांमध्ये आमचं कर्तृत्व, आमचा पुरुषार्थ, माझा मीपणा नसतो, अहम नसतो. तिथं आपण असं म्हणत नाही की आपल्या मी करून करायला, तिथं आपल्याला दृष्टाभाव येतो. तर हा साधक जो आता इतका क्रिया करीत होता आणि इतका आनंद घेत होता क्रियांचा, आणि तो क्रियांच्या संबंधी आपला मीपणा दाखवत नाही, तो दुसरा बाहेर गेला, साधन संपलं की जगाच्या कामामध्ये लागतो. आणि जगाच्या कामामध्ये लागल्याबरोबर पुन्हा ती इंद्रिय जी आहेत काम करणारी, हात पाय डोकं काय जे असेल ते सर्व इंद्रिय पुन्हा कामाला लागतात. कामामध्ये ही स्त्रियांप्रमाणेच हालचाल आहे इंद्रियांची. खरं हात हालतात, पाय हालतात, डोकं हालतात, सगळं चालतं. तिथं जी जी कामं करायला चालते होती वाचनात गेलं तरी डोळे पाहावं लागतात, काढून लागतात. म्हणजे इंद्रियांची हालचाल कर्मातील आहे आणि इंद्रियांची हालचाल साधनेची आहे. साधने त्यांना आम्ही क्रिया म्हणतो, इंद्रियांना, इंद्रियांच्या हालचालीला, आणि कर्मामध्ये आम्ही त्या इंद्रियांच्या हालचालीला काय म्हणतो. जेव्हा इंद्रियांची कामं करून राहिली त्यावेळेला त्याला काय वेगळं नाव आहे का? तिथे क्रियाच आहे. क्रियांच्या स्वरूपामध्ये इंद्रिय सगळे हालचाल करतात. आपले हात वर खाली ओढून गेला क्रिया झाली नाही, असे हात वर खाली होतात काय समजले साधने. म्हणजे क्रिया आणि कर्म यामध्ये काय फरक आहे? हा साधक तिथे बसला होता, क्रिया करत होता, क्रियामध्ये तो रमला होता, त्याला आनंद होत होता. आणि हा साधक उठला आणि आता कामाला लागलेला आहे. काम करताना सुद्धा त्याची इंद्रिय क्रिया करताय, परंतु त्या क्रियांमध्ये, कर्माच्या क्रियांमध्ये आणि साधनेच्या क्रियांमध्ये फरक का? कोणता फरक आहे त्याच्यामध्ये? साधनेतल्या क्रिया तो करत नव्हता असं तो म्हणतो, आणि कर्माच्या क्रिया मात्र तो म्हणतो मी करतो. काम कोण करतो? मी. चाकूर करून राहिलो मी, चाकूर कुठे? अरे तिथं तुझा मी बंद होता, तिथं तू विसरून गेला होता सगळं, नाना प्रकारच्या क्रिया करत होता, आणि तिथं असं म्हणत होता की या क्रिया मी करतो. आणि आता बाहेर गेला आणि कामाला लागला, आणि तिथे तुझा मी उभा राहिला. मग प्रत्येक गोष्ट मी करतो. क्रिया तर दोन्ही ठिकाणी सारख्याच आहे, परंतु एका ठिकाणी हा क्रियांचा जो निर्माता आहे तो मी, अहम तिथे नाहीये, आणि तो अहमच्या कर्मामध्ये उभा आहे, आणि मग तो कर्म करतो, क्रिया करतो. क्रिया जरी कर्मांच्या समान असल्या, क्रिया जरी इंद्रियांच्या कर्मामधल्या आणि साधनेतल्या समान असल्या, तरी फरक एकच आहे की एका ठिकाणी त्याचा अहम बंद आहे, कर्तृत्व नाहीये, पुरुषार्थ नाहीये, आणि एका ठिकाणी मात्र कर्मामध्ये गेला की तो अहम उभा राहतो आणि ते म्हणतो म्हणजे कर्मामध्ये
मी आल्यामुळे ते कर्म सकाम होऊन जाते. कोणाचं कर्म होते? कोण करतो? मी करतो. त्या कर्माचं फळ कोणाला मिळेल? अशा तऱ्हेनं मी, माझा आणि मला कर्मामध्ये ह्या 3 गोष्टी येऊन जातात आणि त्यामुळे ते कर्म सकाम होऊन जातात. साधना कशी आहे? निष्काम आहे. समजून जातो मी साधना करतो, मी क्रिया करतो, मग हा क्रियांचा फायदा मलाच मिळाला पाहिजे, दुसऱ्या कशाला मिळेल असं विचार म्हणतो. तिथे कर्मामध्ये त्याचं मिळाला तात्पर्य असं तिथं संस्कार नष्ट होऊन राहिलेले बघा. परत इथं शक्ती त्याने जे जमवलेले कर्मातले संस्कार आहे, सकाम कर्माने ते जो आता कर्म करून राहिला ना, मी, माझे, मला, आणि त्याचा संस्कार येतो चित्तामध्ये, कर्म करून जातात. हे जे जमवलेले संस्कार आहे, संचित आहे, हे इथं नष्ट होऊन राहिले क्रियांमध्ये. क्रियांमध्ये शक्तिपात, साधनेच्या क्रियांमध्ये शक्ती कर्माने जमवलेले संस्कार नष्ट करते. आणि आम्ही बाहेर जगामध्ये कर्म करतो किंवा त्या कर्माचे संस्कार ते सकाम कर्म करण्यामुळे जमवतो, संस्कार जमवतो. मग कर्म आणि साधनेच्या मध्ये काय फरक झाला? कर्मामध्ये संचय आहे संस्कारांचा, जमवून आहे, आणि साधनेमध्ये त्या संचयाचा नाश आहे, नष्ट करून ते संस्कार घालवले. थोडा फरक या. म्हणून आपली साधना आपण जे जमवलेले संस्कार कुठले का असेना, ते शुभ असतील तर अशुभ असतील, तुम्ही भक्ती जरी करत असला, पूजा जरी करत असला, पारायण जरी करत असला, तरी त्या ठिकाणी तुमचा मी असतो. पूजा कोण करतोय? कोण वाचतोय ग्रंथ? पारायण मी करतोय. भक्ती कोण करतोय? म्हणजे हे सगळं तिथं जे शुभ कार्य आहे त्या शुभाचे संस्कार येतात, शुभ संस्कार येतात, आणि जे वाईट कर्म असेल ते त्याचे अशुभ संस्कार येतात. कर्मामध्ये शुभ आणि अशुभ येतात आणि त्यांचे पुन्हा संस्कार येतात. साधनेमध्ये कुठलाही शुभ नाही, अशुभ नाही. शुभाशुभाचा विचारच नाही. साधना ही शक्ती काय करते? फक्त तुमचे जे जमवलेले शुभ आणि अशुभ आहे कोणते काय समज, त्या शुभ आणि अशुभ सगळ्या संस्कारावरती माया घालवतो. संस्कार म्हटला की तो चित्ताला मलिन करणारा आहे. तळ्यामध्ये तुम्ही दगड फेकता आणि शेणाचे गोळे फेकता, तो आणखी काही दिसत आणि घालत होणारा करायचं. तसं हे चित्तरूपी तळ जे आमच्या देहात आहे, त्या चित्तरूपी तळ्यामध्ये या बाह्य कर्मांचे शुभ संस्कार आले काय आणि अशुभ संस्कार आले काय. चित्त मलिनच होणार ना, तेव्हा अशा मलिन संस्कारांना वा शुभ संस्कारांना साधनेमध्ये शक्ती घालवते. कर्मामध्ये त्यांनी जमवत असा हा कर्म आणि साधना यातला फरक लक्षात घ्या. मग यातून आता सुटण्यासाठी काय करावं? हे सुटका नको मला. त्याच्यामुळे तर आमचे मन, चित्त, बुद्धी वगैरे काय आहे ते सगळं मलिन होऊन झालं आणि तुला तर शक्ती ती घालून राहिलेली. साधण्यात आम्ही थोडा वेळ करतो, तासभर. ते सर्व किती करतो? दिवसभर. पहाटे उठल्यापासून उत्सव सुरू होऊन जातात.
तोंड धुण्यापासून, तोंड धुणं सुद्धा कर्मच आहे ना. चहा पिणं कर्म आहे, चहा करणं कर्म आहे, सर्व कर्मच आहेत ना. ती मोठे कर्म लहान असो मोठं असो, म्हणजे कर्मामध्ये आम्ही संबंध दिवस कर्म करत असतो आणि साधना किती करतो, 1 तास 2 तास. आणि इतके संस्था तुम्ही दिवसामध्ये बनवता आणि शक्तीला किती वाव देतात, 1 तास. मग हा संग्रह संचय मोठा होणारच नाही. विचार करा, आणि असा जन्मभर जर आम्ही संचय करत राहिलो, किती संस्था बनतील आमच्या चित्तामध्ये. बरं, या चित्तामध्ये हे जे चित्त आता आमच्या या देहातलं, हे मागच्या देहात होतो. सूक्ष्म इंद्रिय मन बुद्धी चित्ताने होऊन अंतःकरण मागच्या देहात तसंच होतं. मागच्या देहामध्ये आम्ही ते कर्म करत आलो. कर्माशिवाय तर राहू शकत नाही. प्राणी सुद्धा कर्म करतात, पक्षी कर्म करतात. कर्माशिवाय तर आम्ही राहिलो मागच्या देहामध्ये. मासे किती वेळेला देह झाल्याचे, किती जन्म झाले, लाखो. जर इतकी लाखो देह आमची झालेली आहे, तर त्या लाखो देहामध्ये आम्ही किती गमवलेले प्रत्येक देहामध्ये. मग कर्मसंस्कारांचा संचय केवढा आहे कोण सांगेल. अरे या देहातलं सुद्धा आम्हाला कळत नाही किती गमवल्याने जन्मापासून. तर मागच्या देहामध्ये किती गमवलं आहे किती माहिती नाही. म्हणून कर्मसंचय जो आहे, संग्रह जो आहे, तो इतका आहात मोठा आहे, पर्वताचा. एवढंच आहे की ते सूक्ष्म असल्यामुळे कळत नाही आम्हाला, पण ते मोठं होत नाही. खरं देवाने त्याला काहीतरी गाडी द्यायला पाहिजे. जसं तो दगड आपण त्याला फेकतो, दगड त्याला गेलो आणि तो फिरल्यानंतर मग तो जाऊन बसतो पाण्यामध्ये. तसा हा येणारा जो संस्कार आहे कर्माचा, यालाही काहीतरी वजन असताना ते बरं झालं. मग आपण ते छातीमध्ये घेऊन फिरलो असतो. एक एक नंबर वाढत गेलं असतं, हिमालय निघालं असतं आपल्या देहामध्ये. तेव्हा कर्मामध्ये भ्रष्टाभाव येत नाही. कर्मामध्ये नेहमी अहंभाव असतो. कर्मामध्ये मीपणा आहे, अहंभाव आहे. साधनेमध्ये भ्रष्टाभाव नुसतं पात्र बस. तो तुझा अहम जो आहे ना, तो भक्त आहे. ही शक्ती क्रिया करून झाली आणि हा तुझा मी जो आहे ना, तो बंद नुसता पाहतो. म्हणून साधनेमध्ये द्रष्टाभाव येतो, मीपणा बंद होऊन जातो, कर्तृत्व नाश होऊन जातं, अहंकार नाश होऊन जातो आणि सर्वांमध्ये तोच अहंकार उभा राहतो. अशा तऱ्हेनं कर्म आणि साधना यांच्यामध्ये केवढं मोठं अंतर आहे. अशा आपण सगळे एकाच मार्गाचे आहोत. आणि म्हणून प्रत्येक साधकाची स्थिती, प्रत्येक साधकाची गती, प्रत्येक साधकाची साधनेची अवस्था भिन्न होते. का? कारण प्रत्येकाचं गमवण्याचं जो तंत्र आहे ना, ते तेव्हा साधनेमध्ये जो मी नाही आहे, जो कर्मामध्ये मी आहे, हे कसं कळलं तुम्हाला? साधनेमध्ये मी नाही नव्हता आणि कर्मामध्ये तो मी आला, हे कशाने समजलं तुम्हाला?
ही समज आहे, हेच तर ज्ञान आहे. त्या कर्माचंही ज्ञान होतं, इकडे साधनेच्या क्रियांचं ज्ञान आहे की नाही. ज्ञानाशिवाय गोष्टी का अवैध क्रिया होऊन राहिल्या, त्या क्रिया सुद्धा तुम्हाला कळतात ना. आनंद त्या आनंदाच्या अनुभूती ज्या आहे त्याही ज्ञानाने कळतात. आणि तिथे जी कर्म होऊन राहिली तिथे ज्ञान लागतं. जे काम तुम्ही करता आहात ते काम ज्ञानाशिवाय होतं. म्हणजे ज्ञान नावाचा हा आणखी भाग इथे हजर आहे क्रियांमध्ये आणि कर्मांमध्ये आहे. तेव्हा मला कर्माचंही ज्ञान आहे आणि क्रियांचंही ज्ञान आहे. ज्ञान हा कर्मामध्येही असतो आणि क्रियांमध्ये. मग कर्मामध्ये जर ज्ञान आहे आणि क्रियांमध्ये ज्ञान आहे, क्रियांमध्ये मी नाही आणि कर्मामध्ये मी आहे, असा फरक का पडाला? ज्ञान तर दोघांच्या ठिकाणी एकच आहे. ज्ञान दोन्ही ठिकाणी एकच आहे, काही वेगळं ज्ञान एकच नाही. आमचं क्रियात्मक ज्ञान वेगळं असतं, असं असतं का? ते ज्ञान तर एखादं ज्ञान म्हणजे कळलं, समजलं. ही जी समज, हे जे ज्ञान, हे क्रियांमध्ये जे आहे ते ज्ञान तिथे कर्मामध्ये असतं. मग असा फरक का पडावा? तिथं तो मी का यावा? तिथं चूक राहतो तुम्ही, मग तिथं का बरोबर होतो, तिथं का प्रगत होतो? असा कधी प्रश्न विचारला का तुम्ही आपल्या मनाला? अरे हो, तिथं कशाला आला तू? क्रियांमध्ये दिसून गेलं होतं तुला, आता कशाला बोलला तू इथं? असं कधी कर्मामध्ये होता का तुम्ही? नाही म्हणतो. मोठ्या संस्कार जे कर्म कराल त्याचा संस्कार आहे तुम्ही. म्हणजे ते जो आला तिथं तुम्ही चूक राहतो. तो आम्हाला संस्कारांची देणगी होते. हे रे संस्कार, शुभ काम केलं ना शुभ संस्कार, वाईट काम केलं का वाईट संस्कार. अशा तऱ्हेने शुभ आणि अशुभ संस्कारांनी तो आमच्या चित्ताला, मनाला, सगळ्या अंतःकरणाला मलिन करून टाकतो. पण हा मी तिथं आला का असा प्रश्न आहे. तिथे नव्हता तो, तिथं बोलला असं काय? विचार का त्याचं काही काम? त्याला विचारलं आपण कोणी, अरे तू कसं काय आलाय तर तुला कोणी बोलवलं? काही विचार. याचा अर्थ असा की कर्मामध्ये आम्हाला वासना आहे, कामना आहे, इच्छा आहे. कर्म करत असताना मला ते काम करायचं हो, इच्छा झाली, वासना असते, कामना आणि इच्छा असते. कामना, वासना आणि इच्छा आणि संकल्प या गोष्टींची बेरीज त्या ठिकाणी कामामध्ये असते. आणि त्यामुळे मी तिथं बोलतो. आपला मी तिथं काय हजर झाला? तिथं मी कावर म्हणतो तू? मी काम करतो, मी काम नाही, माझं काम नाही, मला असं काम म्हणतो. कारण तिथं आणखी गोष्टी बोलतो आणि ती इच्छा, कामना, वासना, संकल्प. शक्तिपात मार्गाची आपण जी साधना चाललेली आहे त्यामध्ये या वासना नाही, कामना नाही, इच्छा नाही आहेत का? कुठल्या वासनेने तुम्ही ती क्रिया करून राहिला? कुठली इच्छा होती तुमची? म्हणजे हे इच्छा रहित क्रिया आहे.
आणि ते जे आहे तेव्हा ते इच्छायुक्त आहे, कामनायुक्त आहे, वासनायुक्त आहे, संकल्पयुक्त आहे. फरक लक्षात घ्या. कसा फरक आहे हा फरक जर साधकाला कळला नाही तर त्याला साधनेचं महत्व कळत नाही. मग साधने करून घेतलं. अरे साधनेमध्ये काय वेगळं आहे, किती अफाट अंतर आहे, तेव्हा कर्म आणि क्रिया साधनेच्या यांच्यामध्ये मोठा फरक का पडतो तर एक तर तो अहंभाव निर्माण होते आणि त्या अहंकाराचं पोषण करणारी कामना, इच्छा, वासना वगैरे आता मनुष्याचं हे जे चित्त आहे ना, मनुष्याचं हे जे चित्त आमच्या डोक्यामध्ये छातीमध्ये कुठं भरलेले आहे ते मन, बुद्धी, चित्त असं सगळं हे म्हणजे संग्रहालय आहे. गोडाऊन असताना मोठा गोदाम, त्या गोदामात तरी थोडासा माल असतो कारण तो स्पष्ट दिसतो आम्हाला काय काय भरलेले गोडाऊन संग्रहालयामध्ये. पण हे चित्ररूपी संग्रहालय असं काही चित्र आहे की त्यात किती माल भरा, किती संस्कार भरा, विचार भरा, काय भरा तुम्ही त्याचं मुहूर्त नाही. आणि कधी असं वाटत नाही की अरे भरलेलं हे टाकायचं जागा नाहीये, असं कधी वाटलं का आपल्याला? इतके संस्कार भरून आणतो कर्माचे. दररोज पहाटे उठल्यापासून तर झोपेपर्यंत कर्म चाललेले असतात. मग दिवसाभर आम्ही ते कर्म संस्कार जमा करतो, त्या शिकामध्ये भरतो आणि ती पोतळी भरतच नाही, भरण्यासाठी वाटतच नाही मला. ते गोदाम तरीच भरण्यासारखं वाटतं. बघून जागा नाही असायचं. दुसरं पा आपल्या मनातला सुखातला गोदाम कधी भरतच नाही. कारण तो सूक्ष्म आहे. येणारे संस्कारही सूक्ष्म असतात. संस्कार येणारे सूक्ष्म आहेत आणि ते चित्तही सूक्ष्म आहे. म्हणजे सूक्ष्मामध्ये सूक्ष्म भरलं जाते आणि त्यामुळे मग आम्हाला ते कळत नाही किती भरलं, किती रिकाम आहे, ते सुद्धा मला काही ज्ञान होत नाही. बरं, हे चित्तातलं जे संग्रहालय आहे ना, हे या जन्मातलं चित्ताचं संग्रहालय नाही, मागच्या अनेक जन्मातल्या संस्कारांचं संग्रहालय आहे. पण आम्हाला काही कळत नाही बघ की आता आमचा कोणता संस्कार या शक्तीने बाहेर काढला, या जन्मातला काढला का मागच्या जन्मातला काढला. शक्ती तर आता काय काम करते, भरलेले चित्तातले संस्कार की त्याला हाकलते ती बरं क्रियाच्या माध्यमात. परंतु तिने या जन्मातला हा संस्कार घालवला का मागच्या जन्मातला घालवला हे मात्र आपल्याला कळत नाही. काही का असेल निदान गोदाम तर खाली उतरते की संग्रहालय तर खाली करते. म्हणून संग्रहालय खाली करण्यासाठी जास्त साधना करायला पाहिजे. भरण्याचं काम दिवसभर करतात, सकाळपासून उठल्यापासून जमा आणि साधना किती करतात 2 तास. अशा तऱ्हेने ही टाकी खाली कधीच होत नाही. जसं त्या पाण्याच्या टाकीमध्ये येणारा नळ मोठा आहे आणि पाणी जाणारा नळ छोटाच असतो, आपल्याला जास्त करून पाणी लागतं. म्हणून बारका नळ आहे तर पाणी खाली होतं, टाकी भरलेली राहते.
तशी आमची चित्रदूर टाकी येणाऱ्या या संस्कारांच्या नळाने नेहमी भरलेली असते आणि साधना रूपी शक्तीच्या माध्यमातून जाणारी ही जी खाली होणारी शक्ती आहे ती थोडी थोडी कमी होते. असा हा प्रकार आमच्या जीवनामध्ये सतत चाललेला आहे आणि म्हणून मरताना मी अनेक संस्कार तशीच्या तशी घेऊन जातो. ते गाठोड आमचं पूर्ण रिकामच कधी होत नाही. कितीतरी संस्कार आमचे तशीच्या तसे राहून जातात आणि मग जसे संस्कार राहतील जशी चित्ताची अवस्था राहील आणि मग त्यांना ज्या प्रकारच्या वासना आपल्या उद्भूत होतील त्या संस्कारांनी वासना निर्माण होते. आपल्याला इच्छा का निर्माण होते? चित्ताने संस्कार होऊन ह्या ज्या वासना इच्छा कामना संकल्प हे का निर्माण होतात आमच्या मनामध्ये? तर त्यांचे संस्कार असतात. म्हणजे कसं उलट गणित आहे उलट संस्कारांमुळे इच्छा निर्माण कामना निर्माण आणि या कामना इच्छा वासना आम्हाला कर्मामध्ये लावतात आणि किंवा संस्कार आणतात. कशी गोष्ट पहा, ज्या संस्कारांनी इच्छा तयार होतात वासना तयार होतात त्याच वासना कामना आणखी संसारामध्ये कर्माला लावतात. आज आपल्याला काय काम करायचंय, आज कुठला स्वयंपाक करायचा आहे, आज काय शिजायचं आहे, आज कुठे जायचंय, आज काय खरेदी करायची आहे, हे सगळे विचार तुमच्या ज्या कामाला इच्छा वासना झालेली आहेत ना त्या कशामुळे संस्कार म्हणजे संस्कारांनी तुम्ही पुन्हा आणखी या प्रकारच्या कर्मांची व्यवस्था करता. कर्म निर्माण होतो आणि कर्माने पुन्हा संस्कार देतात. न थांबणारं असं हे यंत्र आहे. शरीर बंद होत नाही आणि तेव्हाच बंद होईल जेव्हा शरीर बंद होईल. त्या दिवशी सगळं बंद होतं. सर्व बंद म्हणजे आणि कर्मांचा संस्कार बंद त्या दिवशी. माझ्याकडे तसं चालू खेळायचंय हे आम्हाला आमच्या साधनेतून जे भरलेलं आहे ते चालू करायचे आणि आता जे येणारे नवीन संस्कार आहेत त्यांना येऊ द्यायचे नाही. त्यांना काय येऊ द्यायचं नाही, कसे येऊ द्यायचं नाही आता त्यांना. तर आम्हाला त्या कर्मामध्ये मी माझा आणि मला काढून टाकायचं. जे सकाम कर्म होतं ते निष्काम कर्म करायचं आहे मला. आता मला जे काम करायचंय ना ते काम माझं नाही आहे, ते देवाचे भगवंताचे गुरुचे कोणाचं म्हणाला काम ते काम आहे, ते काम माझं नाही आहे. असं काय करता लोक तुम्हाला हसतील, हसारे मला म्हणून आम्हाला वेळा म्हणतील म्हणून वेळा, पण तुम्ही असं म्हणू नका की हे काम माझं आहे. काम ते करावंच लागेल, कामाशिवाय होऊ शकत नाही. फक्त एवढंच म्हणायचंय की ते काम माझं नाही आणि ते काम मी करत नाही, माझी शक्ती करते. म्हणजे शक्तीशिवाय काम होतं का? काम माझं नाहीये, देवाचं आहे, गुरुचं आहे, कोणाचंही म्हणा तुम्ही. ते काम मी करत नाही, माझी शक्ती, देवाची शक्ती, भगवंताची शक्ती, गुरुची शक्ती, कोणाची शक्ती म्हणा ही शक्ती काम करते. मग त्या कर्माचं जे फळ असेल ते कोणाचं आपलं ते त्या देवाचं सेव. देवाचं काम देव करतो आहे आणि देवाचंच फळ आहे. हा तुम्ही कर्म करा, तुम्ही सगळं तसंच करावं लागेल. जसं आता करून राहिले ना तसंच करा.
फक्त अशा विचाराने करा की हे काम माझं नाही, मी करता नाही आणि त्या कर्माचं फळही माझं नाही दास. आणि मग कुशल करा ना काम, मग त्या कामाला तुम्हाला कोणी अडथळा आणत नाही. हे जे काम होईल असं म्हणून हे निष्काम कर्म होतं. आणि मग निष्काम कर्माचा संस्कार येतो. सकाम कर्माचे संस्कार येतात. असं निष्काम कर्म जमलं का आपल्याला? तुम्हाला काय झालंय, तुम्हाला असं म्हणता नाही येणार का हे काम माझं नाहीये, देवाचं आहे. आणि खरंच देवाचं आहे, हे काम तर तुम्ही निर्माण केली का? आणि खरं सांगा, तुम्ही काम करता म्हणजे तुम्ही करता का? आणि ती शक्ती तुमच्या देहामध्ये आहे आत्म्याची, म्हणून ती करते ना. तुमच्या हातामध्ये जर शक्ती नसली तर करेल का तुम्ही काम? पाया शक्ती नसली तर चालाल का तुम्ही? डोळ्या शक्ती नसली तर पाहाल का तुम्ही? म्हणजे तुमच्या आमच्या शरीरामध्ये जी आत्मशक्ती आहे आत्म्याची, त्या शक्तीच्या द्वारे ही सगळी म्हणजे काम करतायत ना. मी करतो, मी करतो, तू कोण आहे? तू कुठून आला रे? तू तात्पर्य मी करत नाही, शक्ती काम करते, शक्ती करणारी आहे असं म्हणा. ते काम माझं नाही, देवाचं आहे. भगवंताचं काम आहे, गुरुचं काम आहे, कुणाचंही म्हणा. आणि मग त्याचं फळ सुद्धा मागतच काय असेल, त्याचा लाभ मी करते सगळं देवाला अर्पण. त्या पद्धतीने तुम्ही आरासक्त होऊन जर ते काम केलं तर ते कर्म निष्काम कर्म होईल. आणि मग निष्काम कर्माचा संस्कार येतो. किती काम करा मग तुम्ही, त्या कामाने संस्कार चित्तामध्ये होत नाहीत आणि संस्कारांचा संचय होत नाही. आता टाकी भरणं बंद, बंद करून ठेवा येणारा. आता फक्त जो खालचा वापरण्याचा मिळेल तेवढा कमी राहील, तो म्हणजे साधने विचार ह्या आपल्या जीवनामध्ये जर हे आलं नाही तर जन्मभर साधक राहून सुद्धा आणि साधना घेऊन सुद्धा काही उपयोग नाही. सांगायला काय उपयोग आहे? तो तर असं जन्मतच राहिला, सगळे संस्कारांनी खालीच होते होते इथं, तर त्या साधनेचा काय फायदा? आपल्या साधनेमध्ये समाधी आणि समाधी नंतर येणारं जे आत्मज्ञान आहे, सध्या समाधीपर्यंत आपल्याला साधन आहे. आपल्याला समाधीच्या अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे. लक्षात ठेवा, या ज्या सामान्य क्रिया चालू आहे त्या शुद्धीकरणासाठी सुरू सध्या. आम्ही पूर्ण शुद्धी होऊ देत नाही त्या अंतःकरणाची, त्या चित्ताची नवीन संस्कार घडत असतो. म्हणून समाधी आणि त्यानंतर येणारं जे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आहे ते ज्या वेळेला आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानाला लागून समाधी नंतर त्यानंतर चित्तामध्ये जे काय संचित असेल, जमवलेलं असेल ना, ते सगळं जळून जाईल. पण केव्हा जळेल? ते आत्मज्ञान झाल्यानंतर, समाधीच्या अखेर जळण्याचा अवस्था आहे. आत्मज्ञान झाल्यानंतर त्याची वाट पाहत कशी का आता समाधी बोलावली. समाधीची स्थिती तर वेगळी आधी, त्याच्यात वेगळी ज्ञानाची अवस्था आहे. ज्ञानाने ते नष्ट होणार आहे. म्हणून जे ब्रह्मज्ञानी आणि आत्मज्ञानी सत्पुरुष असतात, महात्मा असतात, त्यांचे चित्तातले सगळे संस्कार जाऊन भाग झालेले असतात. आधीच त्यांनी साधनेमधून बरंच घालवलेलं आहे आणि जे मिळलेलं असतं ते इकडे ज्ञानाने नष्ट होतो आणि मग तो पूर्ण शुद्ध होतो महात्मा.
मग त्याचं जे चित्त आहे त्याच्यामध्ये एक पण संस्कार नाही. कल्पना करा तुम्ही किती शुद्ध असेल ते. तिथं आता हे 3 प्रकार संस्कारांचे तयार होतात. संस्कारांचे 3 प्रकार तयार होतात. हे 3 प्रकार कोणते? कर्माचे येणारे संस्कार चित्तामध्ये भरले जातात आणि असं हे संग्रहालय जे आहे भरलेलं, हे या जन्माचं मागच्या अनेक जन्माचं हे जे भरलेलं संग्रहालय संचय आहे याला संचित करण्यात येतात. हे संचित आहे आमचं आणि संचित फार मोठं असतं. प्रत्येकाचं संचित अनेक जन्मांचं कर्माचं संस्कार होते आणि जन्माचं येत. म्हणून हे संचित फार मोठं आहे प्रत्येकाचं. या संचितामधून काही भाग जन्मताच बाजूला होतो भोगण्यासाठी. हे जे संस्कार आहेत संचितामध्ये भरलेले, त्यातला या देहामध्ये आम्ही आता जन्म घेतला ना, त्यावेळेला त्यातला काही भाग आमच्या वाट्याला येतो भोगण्यासाठी. संस्कारांचा भोग घ्यावा लागतो. कर्म कर्मांची नाना प्रकारची सुख दुःख देणारी कर्मे, त्या कर्मांचा भोग घेण्यासाठी काही भाग संस्कारांचा या देहात आला, त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत जे संस्कार सुख दुःखाचे आहेत त्यांचा भोग घ्यायचा. सुखाचे संस्कार असतील पुण्याचे तर सुख मिळेल, पापाचे संस्कार असतील दुःख मिळेल. तेव्हा सुख आणि दुःख पाप पुण्याच्या संस्कारांवर आधारित असते. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख काय येतात. मी तर काहीच पाप केलं नाही, मला का बरं दुःख देतो हा देव, असं जे म्हणतात लोक, त्याचं कारण मी जरी आता या जन्मात काही केलं नाही तर हा जो भोग आलेला आहे तो प्रारब्धाच्या गतीने आलेला भोग आहे. तो या देहात आता आला म्हणून तो मागच्या कर्माचाही भोग असतो. म्हणून संचयामधून प्रारब्ध तयार होतो. संचय कसाच राहतो, त्याचा थोडासा भाग भोगण्यासाठी येतो, त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि प्रारब्ध भोगूनच ते जे संस्कार आमच्या वाट्याला आलेले आहेत ते संस्कार मरतात. परंतु हा संचयाचा जो भेग आहे तो मात्र तसाच राहतो आणि तो संचयाचा भेग नष्ट करण्यासाठी शक्ती संचयाला हात लावते, प्रारब्धाला हात लावते. गरजेचं भोग भोगावं लागते. म्हणून शास्त्र असं सांगतं, प्रारब्ध कर्मणाम भोगा हे क्षया. शक्ती तो असं सांगते, प्रारब्ध कर्मणाम भोगा हे क्षया. प्रारब्ध कर्मांचा म्हणजे संस्कारांचा भोग घेऊनच त्यांचा क्षय म्हणजे नाश होतो. हे संस्कार भोगूनच संपन्न होते. मग जे सुख दुःखाचे पुण्याचे संस्कार आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. म्हणून प्रारब्ध भोगून संपत. आता या प्रारब्धाचे 3 प्रकार आहेत. हे आता नवीन बघ का, हे जरा ऐका. आता हे जे प्रारब्ध आपल्या वाट्याला आलंय ना, त्याचे भोगावंच लागेल. म्हणजे शुभ संस्कारांचं प्रारब्ध असेल नाही का अशुभ संस्कारांचं प्रारब्ध असेल, सुख दुःख भोगावे लागतील. याचे या प्रारब्धाचे 3 प्रकार. एक प्रकार आहे इच्छा प्रारब्ध.
दुसरा प्रकार आहे अनिच्छा प्रारब्ध. इच्छा प्रारब्ध म्हणजे आपली इच्छा, अनिच्छा प्रारब्ध म्हणजे इच्छा नसताना बघायचं. आणि तिसरा प्रकार आहे परेच्छा प्रारब्ध, परेच्छा दुसऱ्याच्या इच्छेसाठी. आता ह्या प्रत्येकाची थोडक्यात माहिती लक्षात ठेवा. इच्छा प्रारब्ध केव्हा असतं, अनिच्छा प्रारब्ध केव्हा असतं आणि परेच्छा प्रारब्ध केव्हा असतं. जीवाच्या इच्छेने भोगावयाचे जे भोग म्हणजे आपल्या इच्छेने आपण ते भोग भोगावे लागतात. उदाहरणार्थ वाईट कर्म यांचे भोग आपल्या इच्छेने कसे तयार करतात. त्याला इच्छा कशी होते, चोरी करण्याची इच्छा होते. आता चोरी करणं हा पाप कर्माचा भाग आहे ना. तेव्हा ही पाप कर्म करण्याची इच्छा का झाली त्याला, कारण तो संस्कार आहे त्याच्याशी, ते प्रारब्ध त्याच्या वाट्याला आलेले. म्हणून आपल्या हातून करायला आपली इच्छा तयार होते आणि त्या इच्छेने आपण पाप करतो. आणि पाप कर्म होऊन गेल्यानंतर मग पश्चाताप करतो. अरे तसं नसतं केलं तर बरं झालं, अरे आता काय उपयोग, तेव्हा ते करून बसला, मागून पश्चाताप करणे काय अर्थ आहे. तेव्हा वाईट कर्म, चोरी, नाना प्रकारची वाईट कर्म, मी काय सांगत तुम्हाला सर्वांना आढळता जगाला खूप कर्म असतात. काही प्राण्याची हत्या करणं, वनस्पतीची हत्या करणं, नाना प्रकारे जीवांची हत्या करणं, त्याला मारून खाणं, खूप कर्म नाही. वास्तविक ही वाईट कर्म आहे ते समजूनही तो करत असतो. काही तर खरं नाही. अरे त्या कोंबड्याने ते मारत होते त्यावेळेला मारणारे त्याच्यामध्ये जे कर्मचारी होते ना त्याचे बरेचसे ब्राह्मण होते. आता ब्राह्मण जन्माने पण नोकरी तिथे करतो म्हणून असं त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगतो बघा कोंबडा मारा आता कोंबड्यांचा माला फिरला होता कधी नाही. आता हे जे कर्म आलेले आहे ना हे अनिच्छा प्रारब्ध किंवा परीच्छा प्रारब्ध आहे. स्वतःच्या इच्छेने मारत नाही तो कोंबडी. आता ती नोकरीच त्याला अशी होऊन गेली, तो आधी अधिकारी म्हणतो मारा कोंबड्या त्या सगळ्या ह्याच्यातल्या. त्यांच्या मारणाऱ्यामध्ये राहिली कर्मचारी याला इथे कोंबड्या घालाव्या लागतात मारायला. आता हा जो कोंबड्या मारून झाला ब्राह्मण होतो जन्माने, तुझं कर्म का ब्राह्मण कर्म, परंतु हा जो भोग आला मारण्याचा हा परीक्षा प्रारब्ध आहे. कारण तू नोकरी कशी झाली, अशा ठिकाणी तू आता नोकरीला राहिला, जिथं तुला आता कोंबड्या मारण्याचा व्यवसाय करावा, काम करावा. म्हणजे हे जे कर्म तुझ्या हातून मिळालं हे परीक्षा प्रारब्ध आहे. दुसऱ्याच्या इच्छेने, कारण तो अधिकारी वर्ताय तू सांगतोय तुला ही इच्छा नाहीये बघा. अनिच्छा प्रारब्धामध्ये इच्छा नसते आपली वाईट कर्म करायची. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, द्वेष ही जी कर्म आपल्या हातून होतात ही वास्तविक वाईट गोष्टी त्या आपल्याला कळतात पण तरी सुद्धा आपल्या हातून घडतात. कोणाची निंदा करतो आपण, अशी निंदा करणं पाप आहे माहितीये, तरी सुद्धा हा निंदेमध्ये भाग घेतो, निंदा करायला लागतो. जे कर्म राहिलं त्याचं हे अनिच्छा प्रारब्ध, इच्छा नसताना तू ते करून राहिला.
तेव्हा परीक्षा, इच्छा, अनिच्छा आणि परीक्षा अशा प्रकारे ही कर्म आपल्याला करावी लागतात आणि त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात. प्रारब्ध कर्म मग ते अनिच्छा असो, इच्छा असो वा परीक्षा असो, त्याचा भोग घेतल्याशिवाय ते संपत नाही. मग ते शुभ कर्म असलं तर सुख देऊन संपेल, वाईट कर्म असेल तर काही दुःख देऊन ते संपेल. सुख दुःखाचे भोग घेऊनच प्रारब्ध संपत. प्रारब्ध असं क्षय होत नाही असा विचार. आपण संचित आणि प्रेमान नावाची जी कर्म ही होतात त्यांचे भोग कसे असतात आणि कशी थांबायची ते उद्याला पाहिजे. आज एक प्रारब्ध सर्वांना हा विचार आपण कर्म कशी येतात, कर्म का असतं, कर्म आणि क्रिया याच्यामध्ये काय फरक आहे, ज्ञान तरी असतं, असा हा महत्वाचा विचार आपल्या साधन येत आहे. परंतु प्रवचनाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.